जय हिंद मित्रांनो. बघा, समाज कल्याण विभाग पद भरती 2024 साठी आपण आज गणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. बघा, जर तुम्ही गृहपाल किंवा निरीक्षक या पदासाठी अप्लाय केला असेल, व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच खास आहे. कारण बघा, जे टीसीएस प्रश्न विचारते आम्ही तेच तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत बऱ्याच दिवसापासून. तर बघा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण बघा, टीसीएसने विचारलेले प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत. बघा, अत्यंत शॉर्ट ट्रिकनुसार आणि अत्यंत सोप्या पद्धतीने जे आहे बघा, आम्ही आज हे तुम्हाला सर्व प्रश्न सोडवून दाखवणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. नवीन असेल आपल्या चॅनलवर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून घ्या. बघा, पहिला प्रश्न काय आहे. 12,000 रुपये किमतीच्या एका फ्रीजवर 12% सूट दिली तर विक्री किंमत किती, असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, 12,000 रुपयाच्या जे किमतीचं एक फ्रीज आहे, त्या फ्रीजवर 12% जर सूट दिली तर विक्री किंमत किती, असा आपल्याला ठिकाणी प्रश्न विचारला. सरळ हे 12,000 घेऊन टाका. बघा, जशास तसे हे 12,000. पुन्हा बघा किती, 12% विक्री सूट, 12% सूट दिली म्हणून 12% घेतलं. आणि बघा, याच्या छेदामध्ये टक्के जर तुम्हाला कुठंही आलं वरी अंशामध्ये, तर त्याच्या छेदामध्ये तुम्हाला 100% घेणं अनिवार्य आहे. बघा, आता जर आपण याचा गुणाकार भागाकार केला तर आपला प्रश्न योग्य आन्सर आपल्या ठिकाणी भेटून जातं. सरळ बघा, हे 2 शून्य कॅन्सल करा, हे वरचे 2 शून्य कॅन्सल. आता किती बघा, 120 गुणिले 12 केले तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा पुढे जाऊन आपल्याला भेटून जातं. सरळ हे 120 गुणिले 12. सरळ बघा, आता 12 गुणिलेचं 12 केलं, 12चा वर्ग किती, 144. आणि हे समोरचं शून्य जशास तसं किती, 1440 आलेलं आहे. परंतु बघा, हे आपल्या प्रश्नाचे शेवटचं आन्सर नाही. आता हे आपल्याला 1440ला जे आहे या 12,000 मधून मायनस करावं लागेल. 12,000 मधून 1440ला जर मायनस केलं तर उरतं किती बघा, 10,560 उरतं, 10,560. एक बार तुम्ही वजाबाकी करून बघा. मी टाइम खूप जास्त होईल आता जर वजाबाकी करून दाखवलं तर टाइम वाढेल. त्यामुळे मी जे आहे टाइमची बचत करण्यासाठी तुमच्या इथं वजाबाकी वगैरे काही करत नाही, डायरेक्ट आन्सर सांगतो. जर 12,000 मधून 1440 तुम्ही वजा केलं तर आपल्याला 10,560 रुपये या ठिकाणी किती, 10,560. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. बघा, इतकं आपल्याला जे आहे बघा या ठिकाणी ती विक्री किंमत भेटून जाते. पुढे बघा, दुसरा प्रश्न. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेमी आहे तर त्याचा परिघ किती असेल. तर बघा, एक जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेमी आहे तर त्याचा परिघ किती. थोडासा अवघड लेवलचा प्रश्न आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला समजून जाईल. तर बघा, इथं आपल्याला सर्वप्रथम जे आहे बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल. तर बघा, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढून घेऊ सर्वप्रथम आपण. वर्तुळाचे क्षेत्रफळ बघा, जर थोडीशी जर तुम्हाला दिसायला जर प्रॉब्लेम होत असेल तर याची क्वालिटीची जी आहे बघा, तुम्ही क्वालिटी व्हिडिओची आपल्या वाढून घ्या, तुम्हाला एकदम ठळक जे आहे बघा दिसून जाईल. तर बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे, तर पाय आरचा वर्ग आहे. बघा, पाय आरचा वर्ग. तर बघा, पायची किंमत किती आहे बघा या ठिकाणी. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ या ठिकाणी किती आहे, 616. म्हणून बघा, 616 बरोबर पायची किंमत किती असते, 22/7. 22/7 गुणिले, आता आपल्याला आरची तर इथं किंमत माहित नाही म्हणून आर गुणिले आर 2 बार करून टाकू. आता बघा, हे 7 अंशामध्ये गेलं या ठिकाणी. आता बघा, हे जे 7 भागाकारामध्ये आहे वरी अंशामध्ये जाऊन गुणाकारामध्ये जाईल. आता बघा, गुणाकारामध्ये जर गेलं तर कशा प्रकारे या ठिकाणी येते. सरळ हे 616 गुणिले 7 आलं आणि हे अंशामधलं जे 22 आहे खाली जाऊन भागाकारामध्ये गेलं. जर आता बघा, आता जर या ठिकाणी तुम्ही आडवा भागाकार गुणाकार जर केलं तर आपल्याला येतं किती बघा, 196 या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटतं. 196 सेमी वर्ग आपल्याला या ठिकाणी उत्तर भेटतं. आता बघा, या जर आपण 196चं या ठिकाणी वर्गमूळ जर काढून घेतलं तर भेटलं किती आपल्याला, 14 भेटलं. 196चं वर्गमूळ 14. तर आता बघा, आपल्याला 14 किती, आता आपलं हे 14, आता ही त्रिज्या आहे बघा आपली, ही 14 जे आहे आता आपल्याला त्रिज्या. तर आता आपल्याला या ठिकाणी परिघ काढायचा आहे. तर आता परिघ काढायचं सूत्र काय आहे बघा, वर्तुळाचं परिघ या ठिकाणी घेतो बघा. वर्तुळाचं परिघ काढण्याचं सूत्र बघा, 2 पाय आर आहे, 2 पाय आर हे आहे. तर बघा, 2 ला 2 घ्या गुणिले
पायची किंमत 22/7 गुणाकारामध्ये आर, आर म्हणजेच किती, त्रिज्या 14 आहे म्हणून या ठिकाणी आपण 14 घेऊन टाकू बघा. 7 1 7, 7 2 14, 22 2 44, 44 2 जर गुणिले 2 केलं 44 गुणिले 2 तर आलं किती 88. आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा 88. सेमी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक क आहे. पुढे बघा तिसरा प्रश्न. 80च्या 5 पट हा 60च्या 4 पटीपेक्षा कितीने मोठा आहे. तर बघा 80ची 5 पट ही 60च्या 4 पटीपेक्षा कितीने मोठा आहे असा प्रश्न आपल्या ठिकाणी विचारलेला आहे. तर सरळ आपण याची पट जे आहे यांचे काढून घेऊ. तर बघा सरळ 80 गुणिले 5 करा. 80 गुणिले 5 याच्या खालीच घेऊ, हे 60 गुणिले 4 सुद्धा याच्या खालीच घेऊ. आता बघा बरोबर जर केलं 8 40 घ्या, हे समोरचं शून्य जसं तसं. 6 चौक 24 घ्या, हे समोरचं शून्य जसं तसं. तर बघा 8च्या 5 पट हा 60च्या 4 पटीपेक्षा कितीने मोठा आहे. कितीने मोठा आहे म्हणण्याची आपण वजाबाकी करून घेतलं, आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर भेटून जाते. 400 मधून जर आपण 240 जर मायनस केलं या ठिकाणी आपल्याला भेटून जाते किती 160. म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती पर्याय क्रमांक ब 160 या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा चौथा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. तर बघा या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आहे बघा कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारलाय. 2चा आणि 4चा संबंध 900 आहे. 3चा 6चा संबंध 1900 आहे. तर 4चा व 7चा संबंध कशाशी असा प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारला. तर बघा संबंध कशा प्रकारे आलाय. सोपी ट्रिक आहे बघा, काही नाही, सरळ हे 2 गुणिले 4 केलं वरचे, जर 2 गुणिले 4 केलं आलं किती 8 प्लस 1 केलं 9. ओके, हे पहिलं बरोबर जमलेलं आहे. पुढे 3 गुणिले 6, 3 गुणिले 6 सायत्रिक 18, 18 प्लस 1 केलं झालं किती 19. दुसरी सुद्धा ट्रिक जमली. आता शेवटची बघा 4 गुणिले 7, 7 चौक 28, 28 प्लस 1 झालं किती बघा 29 आहे. काय बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा पाचवा प्रश्न. आता एक्स ही विषम संख्या असेल तर खालीलपैकी समसंख्या कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा एक्स हा जर एक्स विषम संख्या असेल तर खालीलपैकी समसंख्या कोणती. तर बघा प्रयोग आपण सर्वप्रथम इथून करत जाऊ. जर एक्सला आपण विषम संख्या जर समजा 3 संख्या घेतली, 3 या एक्सच्या जागी 3 ठेवलं प्लस 2 जर केलं तर आपल्याला इथं विषम संख्या भेटली. पुन्हा या ठिकाणी बघा 3च घेऊ, परत 3 मायनस 2 जर केलं 1, ही सुद्धा विषम संख्या आहे. पुन्हा 3च घेऊ, परत सुद्धा क या ठिकाणी 3 गुणिले 3 जर केलं आलं किती 9, ही सुद्धा विषम संख्या आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ड या ठिकाणी आहे. ते बघा 3 गुणिले जर 2 केलं आलं किती 3 2 6, 6 ही समसंख्या आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक ड असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 6. 7 गुणिले 8 प्लस 4 गुणिले 9 प्लस 5 गुणिले 6 बरोबर प्रश्नचिन्ह. तर बघा या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी बरेच जण गोंधळतात. तर बघा आपल्याला गोंधळायचं नाही, या ठिकाणी गोंधळायचं नाही, या ठिकाणी गोंधळ सुद्धा करायचं नाही. तर बघा हा जो प्रश्न आहे बघा, हा प्रश्न बोर्डमासच्या नियमानुसार सोडवला जातो. बघा बोर्डमासच्या नियमानुसार हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला बोर्डमासचा नियम माहिती असणे खूपच महत्वाचं आहे. तर बघा आपण सरळ हे 7 गुणिले 8 घ्या प्लस 4 गुणिले परत 9 पुन्हा प्लस 5 गुणाकारामध्ये 6. बोर्डमासच्या नियमानुसार मित्रांनो पहिला आपल्याला या ठिकाणी गुणाकार करून घ्यावा लागेल. म्हणून या सर्व संख्यांचा आपण सर्वप्रथम गुणाकार करून घेऊ. बघा 8 7 56 प्लस 9 चौक 36 हे प्लस 6 पंचे किती 6 पंचे 30. जर या सर्वांची आपण बेरीज केली तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी किती निघतं बघा, तर 122 निघतं. 122. मी आपला टाइम जास्त खर्च होऊ नये, टाइम वाचा म्हणण्यासारखं मी जे बघा या ठिकाणी बेरीज वगैरे करत बसत नाही. तुम्ही करून बघा, तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर. बघा पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा 7वा प्रश्न. पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती. तर बघा पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती असा प्रश्न विचारला. बघा मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थी बघा जास्त गोंधळतात, कारण
अभाज्य संख्या कोणती? आता हे त्यांना मोठा प्रश्न पडतो, अभाज्य संख्या कोणती? तर बघा, अभाज्य संख्या म्हणजे दुसरी तिसरी कोणतीही संख्या नसून ती बघा मूळ संख्या आहे. मूळ संख्येचंच दुसरं नाव अभाज्य संख्या आहे. तर बघा, पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज म्हणजेच अभाज्य संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे बघा, बेरजेची सरासरी. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यावं लागेल. तर पहिल्या 5 अभाज्य संख्या कोणत्या आहेत बघा, तर ते आहे बघा 2 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि 11. बघा, मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला त्याच किंवा 1 या संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे मूळ संख्या. आता बघा, या सर्वांची आपण बेरीज करून घेऊ. या सर्वांची प्लस 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 आणि या संख्या किती आहेत? टोटल 5 आहेत, पण त्याच्या छेदामध्ये 5 घेऊ. जर यावरच्या आपण सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला भेटते मित्रांनो 28 भेटते आणि छेदामध्ये हे 5. आता बघा, 5 5 25, उरलं किती? 3. इथं पॉईंट द्यावरती शून्य वाढून घ्या, 5 30. बघा, 5.6 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे बघा, 5.6 पर्याय क्रमांक ब या आपल्या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा. तुम्हाला या प्रश्नाचे शेवटच्या योग्य आन्सर कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंटमध्ये पिन करायचं आहे. आणि जर बघा आपला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये कुठं चुका वगैरे काय आढळून आले कमेंटमध्ये सांगा. मी त्या चुकांचं बघा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये निवारण करण्याचा नक्की प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन सुद्धा प्रेस करून घ्या. भेटू परत अशाच काय नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.